गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपण आलो आहे महाराष्ट्रातील एक सुंदर हिल स्टेशन म्हणजेच माथेरानला भेट देण्यासाठी। या व्हिडिओमध्ये तुम्ही माथेरानला कसं यायचं आणि जे टॉय ट्रेन आहे त्याची टायमिंग, जर मित्रांनो तुम्ही माथेरानला वन डे स्टे बघत असाल तर तुम्ही कुठे स्टे करू शकता आणि जे माथेरान हिल स्टेशन आहे त्यामध्ये कोणते कोणते तुम्ही स्पॉट्स फिरू शकता जर तुम्ही वन डे स्टे करत असाल तर। मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंप्लीट गाईड असणार आहे माथेरानबद्दल। तर चला मग मित्रांनो डायरेक्ट भेटू आता आपण दस्तुरी नाक्याला। तर मित्रांनो आपण दस्तुरी नाका पार्किंग पॉईंटमध्ये आहे, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो तुम्ही तिकीट बघू शकता, 2 चाकीसाठी 30 रुपये, 4 चाकीसाठी 50 रुपये आणि जर तुम्ही इथं राहत असाल तर त्याची प्राइस बघा एकूण 60 होते, म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा होतो। तर मित्रांनो तुम्ही माथेरान हिल स्टेशनला कसं यायचं ते मी तुम्हाला सांगतो। जर तुम्ही मुंबई, नवी मुंबई, ठाणे असून जर येत असाल तुम्हाला पहिलं नेरळ स्टेशनला यावं लागेल, तुम्ही तिथून लोकल ट्रेन करून येऊ शकता। सो तुम्हाला स्टेशनच्या बाहेर यावं लागेल, तिथं तुम्हाला रिक्षा वगैरे भेटेल। सो ॲडल्टसाठी 100 रुपये आहेत आणि समजा तुमच्याकडे चिल्ड्रन्स वगैरे असेल तर त्यांना 50 रुपये चार्जेस आहेत। सो ते तिथून तुम्हाला इथला जो दस्तुरी नाका आहे पार्किंग पॉईंट जिथं आपण होतो तिथं सोडणार आणि तिथून मग आपण जाणार अमन लॉजच्या नंतर जाणार आपण माथेरान। तर मित्रांनो हा आहे एंट्री पॉईंट माथेरानचा। तिथून जसं आपण आतमध्ये जाणार इथे बघा हे तिकीट काउंटर आहे, हे बघा ॲडल्टसाठी 50 रुपये आणि लहान पोरांसाठी 25 रुपये तिकीट आहे। आम्ही तिघं जण त्या कारणाने 150 रुपये आणि आपलं असंच रस्त्यानं पुढं जायचं आहे। असं हे एंट्री करतो, बघा काय नाद व्ह्यू आहे बघा कडक। मित्रांनो जसं आपण आतमध्ये येणार ना इथे बघा MTDC आहे, म्हणजे महाराष्ट्र टुरिझम डिपार्टमेंट कॉर्पोरेशन। तर इथं तुम्ही रूम्स घेऊ शकता। तर एक रूम नॉर्मली आता सीझन चालू आहे त्या कारणाने 2000 पर्यंत पर रूम असेल आहे, तर तुम्ही स्टे करू शकता 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी। जर तुम्ही इथं येऊन रूम वगैरे घेतला तर तुम्हाला थोडे महाग पडणार, म्हणजे 2500 पर्यंत भेटून जाईल। आणि हे बघा हे असे रूम्स आहेत, इथं तुम्ही स्टे करू शकता, थोडं बार्गेनिंग होऊन जाईल। आणि MTDC आहेत, पण त्याच्या अतिरिक्त जर तुम्ही माथेरान जे हिल स्टेशन आहे तिथं गेला ना तिथे तुम्हाला रूम्स वगैरे भेटून जाईल 1800, 1500 ते 10,000 पर्यंत हे रेंज आहे। तर मार्केटमध्ये जायला किती घेतं? मार्केट 350 आणि तिथून समजा पॉईंट करायचं असलं तर 700 ना, 700 आहे का? सगळे पॉईंट्स आहेत का किती? ते 5 पॉईंट 7 पॉईंट असे आहेत। अच्छा 5 पॉईंटवरती 700 रुपये। थँक्यू। तर मित्रांनो हे आहे अमन लॉज आणि इथे बघा हे तिकीट काउंटर आहे, तुम्ही बघू शकता। हे फर्स्ट क्लास 95, सेकंड क्लास 55 आहे। हे अमन लॉज टू माथेरान, नंतर या साईडला हे माथेरान टू अमन लॉज। हे टायमिंग वगैरे इथं दिलेलं आहे त्यांनी आणि असा चार्ट आहे, तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता जर तुम्ही अमन लॉजला आल्यानंतर पुढे काय करायचं कळून जायचं। तर मित्रांनो आपण इथं 12:30 वाजता पोहोचलेलो आहे आणि शेवटची जी ट्रेन होती ती 12 वाजताची आहे। तर आपला ट्रॅक करतच जावं लागणार आहे माथेरानला। तर मित्रांनो माझ्या मागे बघू शकता तुम्ही अमन लॉज आणि हा रस्ता। तर या ट्रॅकमधून आपल्याला जायचं आहे 25 मिनटं लागणार फक्त आपल्याला माथेरानला पोहोचण्यासाठी आणि आपल्याला असंच ह्या ट्रॅकला फॉलो करत जायचं आहे, बस बाकी काहीच नाही करायचं। तर मित्रांनो आपण माथेरान स्टेशनजवळ पोहोचलो आहे, आपला 25 मिनटाचा ट्रॅक होता अमन लॉज टू माथेरान। मित्रांनो ही बघा ती टॉय ट्रेन एवढी लांब आहे, त्याला 3-4 डबे आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही बसू शकता। तर मित्रांनो हे आहे ते मार्केट आणि मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता घोडा वगैरे आहेत, या साईडला शॉप्स आहेत। या मार्केटमध्ये एक मंदिर आहे राम मंदिर, तुम्ही जर इथे येत असाल तर नक्की विजिट करा मंदिराला। मित्रांनो आपल्याला सहल मार्केटातून स्ट्रेट चालता येते, म्हणजे 15-20 मिनटं चालायला लागणार आहे। नॉर्मल जर निवांत आला तर तुम्ही हा खंडाला पॉईंट। तर यस मित्रांनो फायनल आपण पोहोचलो आहे खंडाला व्ह्यू पॉईंट आणि तुम्ही बघू शकता काय भन्नाट असा व्ह्यू आहे मागं, पण सगळीकडे फक्त धुकं दिसत आहे। तर या दुकानामध्ये तुम्हाला काय दिसत असेल तर खूपच चांगला आहे, पण जो व्ह्यू आहे तो नादच आहे बघा, पण काहीच दिसेना झालं मित्र आपलं परत एकदा। तर मित्रांनो हा पिसर नाका आणि हा मॅप आहे पूर्ण माथेरानचा। इथं हॉर्स राईड आहे 500 पर आवर्स आणि हा हॉर्सचा पॉईंट आहे, म्हणजे समजू शकता स्टँड आहे इथं। इथून खूप सारे घोडे असतात। तर आपण खंडाळा पॉईंट तर व्हिजिट केलेला आहे, आता आपण त्या रस्त्यानं इको पॉईंटला जरा हे शार्लट लेक, इको पॉईंट हे सगळे पॉईंट त्या साईडला आहे। तर चला आपण त्या साईडला जाऊया। तर मित्रांनो आपण शार्लट लेक पोहोचलो आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता तो डॅम वगैरे आहे, पण जो सिलिया पॉईंट आहे इथून तर सिलिया पॉईंट आहे आणि रिव्हर्स वॉटरफॉल असं देखील म्हटलं जातं, पण ते सध्या बंद केलं आहे तुम्ही बघू शकता, कारण थोडं वॉटरचा फ्लो आहे तो खूप जास्त आहे त्या कारणाने बंद केलं आहे। तर चला आता आपण डायरेक्ट जो सिलिया रिव्हर आहे लेक आहे तिथे जाऊ। मित्रांनो वीकडेज आल्या कारणाने ना गर्दी तर नाही जास्त, पण एवढा क्राऊड आहे। तर मित्रांनो आता आपण चाललो आहे इथे जरासं पाय ओले करून येऊ। बघा इथं जायगे ना ब्रो, आजा। पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे मित्रांनो। हा असा मोकळा
लुईजा पॉइंट मित्रांनो, सगळीकडे धुकं. ह्या साईडला बघा, जर तुम्ही खालती देखील बघाल तर बघा हा थोडासा डोंगर दिसत आहे. तर आता आपण जाणार आहे तिथे. हे बघा इथं हा छोटासा एंट्रन्स आहे, तिथून आपण जाणार. तो भाई नादवी मित्रांनो, नादवी म्हणजे खतरनाक भाई. हे बघा इथं दरी आहे, सो सावकाश बघा खालती दरी. तरीच घेऊ नका मित्रांनो, सावकाश या, बघून या आणि पाय जिथं ठेवणार हाय तो व्ह्यू. आणि इथं बघा गाईस यार, म्हणजे खतरनाक. हो भाई नादच विषय हाड. हा बघा माझ्या मागे व्ह्यू मित्रांनो. 3 किलोमीटर आपण ट्रॅक करून आलेलो आहे आणि तो वर्थ इट आहे. माझ्या मागे जर बघाल तर हा बघा, ओ भाई साहब कडक, म्हणजे एकच नंबर मित्रांनो. हे बघा मित्रांनो, मध्येच धुका गायब झालेला आहे आणि इथं बघा हे थोडंसं खालचं जंगल दिसत आहे बघा. म्हणजे 2-2 मिनिटांना हे धुकं येते बघा सडनली. ओ माय गॉड. हे बघा मित्रांनो, फायनली आपल्याला तो व्ह्यू भेटलेला आहे. तुम्ही समोर बघू शकता, तो आहे कलावंतीन दुर्ग आणि तो त्या साईडला दिसतोय तो धुक्यामध्ये हरवलेला प्रबलगड. तो सगळा वारा जातोय बघा. आणि हा खालती जर व्ह्यू बघा, हा अप्रतिम सुंदर असा हा निसर्ग. पण जर मागे बघाल तो आहे कलावंतीन दुर्ग आणि प्रबलगड. हे आता क्लिअर झाले सगळे आणि म्हणजे नादच झाला. मी खुळा झालो एक नंबर व्ह्यू बघून. मित्रांनो माझ्या मागे बघताय तुम्ही, ते सेलिया पॉइंट, तिथून हे सगळं पाणी खालती पडत आहे आणि हे सगळे जे पॉईंट्स आहेत आपण ऑलरेडी तिथून फिरून असा राऊंड मारून इथं आलेलो आहे. 3-3.5 किलोमीटरचा ट्रॅक करून आपण आलेलो आहे तिकडनं. तो आहे हनीमून पॉईंट. ओके, ह्या साईडला समोर जर दिसतंय तो आहे इको पॉईंट आणि जर ह्या साईडला समोर दिसत आहे का माहीत नाही मला, तो आहे किंग जॉर्ज पॉईंट. आणि ह्या धुक्याच्या साईडला तो आहे शार्लेट लेक आणि तिथे एक सिलिया पॉईंट होता. सो सिलिया पॉईंटमधूनच हा जो झरा धबधबा आहे तो खालती वाहवत आहोत असं चाललेलं आहे. खूप नाद बघा मित्रांनो, म्हणजे आपण एवढं स्पॉट फिरलो तर सगळीकडे धुकं दिसत होतं. फायनली आपण या पॉईंटवर आलं, लुईजा पॉईंटवर. आणि लुईजा पॉईंटच्या नंतर हे सगळं धुकं गायब झालं. त्याच्यानंतर जो हा व्ह्यू भेटला मित्रांनो, म्हणजे नादच. म्हणजे बघून आता काय बोलू, म्हणजे आता शब्द भेटणं झाले बोलण्यासाठी. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण माथेरान हिल स्टेशनमधले 7-8 पॉईंट एक्सप्लोअर केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, ताकी जर त्यांचा प्लॅन असेल माथेरान हिल स्टेशन एक्सप्लोअर करायचं तर त्यांना थोडी मदत होईल. कोणते फेमस जे स्पॉट्स होते ते आपण एक्सप्लोअर केले, जे इथले रिसॉर्ट वगैरे हॉटेल वगैरे त्यांचे प्राइस वगैरे सांगितलेले आहे, टॉय ट्रेनचं टायमिंग वगैरे काय ते सगळं आपण A to Z सगळं एक्सप्लोअर केलेलं आहे ह्या ब्लॉगमध्ये. तर शेवटचं म्हणजे भावा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब बटनच्या खालती एक बेल आयकॉन असेल त्याला काही घेऊन मारा पण मारून टाका, ताकी असलेच इन्फॉर्मेशनल आणि भन्नाट ॲडव्हेंचरची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील.